नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागामध्ये जी असिस्टंट प्रोफेसरसाठी जी व्हॅकन्सी होती, जी की जाहिरात होती 113. आता मी तुम्हाला दाखवतो ही जाहिरात. ती होती 113, ज्याच्यामध्ये सहयोगी प्राध्यापक होते आणि 114 जी होती त्याच्यामध्ये काय की सहाय्यक प्राध्यापक साठी जी जाहिरात म्हणजे असोसिएट प्रोफेसर आणि असिस्टंट प्रोफेसरसाठी जी जाहिरात होती. तर त्याच्यामध्ये काय केलं की शैक्षणिक हे करण्यासाठी काय केलं की वाढ दिलेली आहे. शैक्षणिक अर्हतेनुसार काय केलं की अर्ज करण्यासाठी वाढ दिलेली आहे. तर त्याची तुम्हाला मी माहिती देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता ही तुम्हाला मी ओपन करून दाखवतो पी-डी-एफ. एकच मिनिट. इथे या पी-डी-एफमध्ये तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये सांगितलेला विषय सांगितला सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक, ग्रंथपाल, शारीरिक शिक्षण संचालक, महाराष्ट्र शिक्षण सेवा गट महाविद्यालयीन शाखामध्ये जी जाहिरात होती 113 आणि 114 संदर्भात ही माहिती आहे. तर याच्यानुसार सांगितलेलं आहे की आयोगामार्फत ही जी परीक्षा घेण्यात जी जाहिरात होती 18 ऑक्टोबर 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. आणि त्याच्यानुसार जर पाहिलं तर ही याच्यानुसार काय केली जाहिरातीत अनुसरून अर्ज स्वीकारतेच्या अंतिम तारखेनंतर शासन पत्र उच्च व तंत्र शिक्षण विभाग याच्यानुसार काय केलेलं आहे की त्यांनी सहयोगी प्राध्यापक जाहिरात 113/2023 आणि सहाय्यक प्राध्यापक 114 ची जाहिरात आहे. याच्यामध्ये काय केलेलं आहे की याच्यानुसार काय केलं की त्यांनी एस-सी, एस-टी, दिव्यांग उमेदवार व राज्यातील इतर मागास प्रवर्गातील समाविष्ट राहणाऱ्या जाती तसेच महाराष्ट्रातील ज्या जातीचे केंद्र सरकारच्या इतर मागास प्रवर्गातून यादीमध्ये समावेश झालेल्या त्या जातीचा पदव्युत्तर पदवीचा आवश्यक असलेल्या 55% क्रायटेरियामध्ये काय केले 5% सूट दिलेली आहे. असे प्राप्त झालेलं आहे. तर म्हणजे काय केलं की त्या विद्यार्थ्यांना ऑलरेडी काय केलं की ज्यांना 5% कमी होते तर ते ते विद्यार्थी काय करू शकतात की याच्यामध्ये अप्लाय करू शकतात. तर 50% वाले विद्यार्थी काय करू शकतात की अप्लाय करू शकतात. आता हे जे आहे तर ते पोर्टल जे ओपन आहे ते 7 तारखेपासून आहे म्हणजे उद्या दुपारी 2 वाजल्यापासून सुरू होत आहे. तर 14 तारखेपासून काय करायचं की 14 तारखेपर्यंत हे पोर्टल राहणार आहे. त्याच्यानंतरनं अ, 14 तारखेपर्यंत फीज भरू शकते ते ऑनलाईन. त्याच्यानंतर ऑफलाईन फीजची प्रिंट काढू शकता तुम्ही चलनाची 16 तारखेपर्यंत आणि 17 तारखेपर्यंत ऑफलाईन फीज भरू शकता तुम्ही. बाकीच्या ॲज इट इज बाकीच्या गोष्टी ॲज इट इज ठेवण्यात आल्या आहेत. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.